आता तोडून घ्यायची शेपूची भाजी घ्यायची तोडून. आणि इथं आलं खरबुजाचं येईल त्याला दाखवते छोटंसं खरबूज कसं लागलं. खरबूज कसं लागले आपल्या छोट्या अशा येलाला. शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना दुपारच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आज आलो फार्म हाऊसमध्ये आणि आज की नाही शेपूची भाजी ती पण भरपूर मोठी झाली होती पण काढायला की नाही टाईमच भेटत नाही कारण सकाळी पण इतके कामं राहतात ना आणि सकाळी सकाळी तोडलं तरच सगळं तोडणं होते बघा. कारण 5 वाजता की नाही दुकानावरून त्यांनी यावं म्हणलं ना की तवर तर दिवस पण मावळते आणि दिवस मावळ्यावर कोणता भाजीपाला तोडत नाहीत काही नाही. तर सकाळी की नाही सकाळचे भांडे वगैरे सगळे घासले चहा पाणी पिलं ना कीच आम्ही फार्म हाऊसमध्ये जातो. तर यायला आम्हाला 10 ते 10:30 वाजतात. मग सगळं तोडून करून कोणत्या भाज्या काढायच्या असल्या ते काढावं लागतात. आणि इथं जे शेपूची भाजी खूप वाढली होती तर मी की नाही अशी कैचीनं कट करून घेते कारण की नाही दुसऱ्या वेळेस पण आपल्याला जे ना भाजी पुन्हाच्या रक्त खुडायला येते आणि बुडापासून उपटिले ना की मग पुन्हाच्याला जे आहे ना दुसरी लावावं लागते. तर वरून जे ना कैचीनं कट करून घेते सगळी शेपूची भाजी आणि खूप अशी चवदार आणि खूप छान आहे बघा शेपू लावलेली. जसं की नाही गावरान शेपू लावली होती इथं. आणि जास्त शेपू कुणी खात नाही पण आकाशला आणि मला नांजीला भरपूर अशी शेपूची भाजी आवडती आणि आकाशचे डॅडी कधी कधी अशी खातात. त्याच्यामुळे की नाही जास्त नाही पण आपल्या घरची जे आहे ना आठवड्याला शेपूची भाजी अशी निघते. तर कट करून घेते कात्रीनं. बांधावं लागते हो झाडाला मानाला सगळे मोहरीच हे आहे शेपू टमाटे तोडून घेऊ. टमाटे सोडायला आणू का म्हणलं पाहिजे. चला तर इथं आलं की नाही की आठवड्याचा सगळा बाजार जे आहे की नाही थोडा थोडा सगळंच काही निघतंय. तर चला मी शेपूची भाजी कट करून घेतली आणि तर टमाटे पण इतके पिकायलेत ना की जसं पहिले टमाटे संपले पण नाही ना तरी टमाटे जे आहेत ना भरपूर असे की नाही पिकायलेत. आणि बाहेरून विकत आणलं ना की मोजून सगळं टाकावं लागतं. 1 टमाटे 2 टमाटे अशी भाजीला.
पण घरची वस्तू असली की नाही की त्याला बरकत बी इतकी असते ना, आपण किती उडवतो आणि किती ठेवतो की नाही आपल्यालाच कळत नाही. जसं की नाही घरची वस्तू असली ना की खाण्यात पण जास्त जाती आणि टाकण्यात बी जास्त जाते. तर अशा पद्धतीनं की नाही आपल्या फार्म हाऊसमध्ये भरपूर असं भाजीपाला निघाला आहे आणि मेहनत पण तशीच त्याच्या घ्यावं लागते. तेव्हा जी आहे की नाही सगळी वस्तू आपल्या हातामध्ये येते. जसं की नाही त्याला जे आहे की नाही आम्ही रासायनिक खतं तर बिलकुल वापरत नाही. जसं की नाही शेणखत वगैरे जसं घरगुती पण राहतात ना होममेड औषधं ते पण करून मी टाकीत असते. त्याच्यामुळं की नाही बाहेरचं नैसर्गिक आपण जे रासायनिक राहते की नाही भाजीपाला ते खाण्याच्या ऐवजी आपल्याला हे जे आहे ना बिना औषधाचा भाजीपाला खायला भेटायला आणि शरीराला पण चांगलं. कारण की नाही खऱ्या बिमाऱ्या आहेत की नाही त्या औषधं टाकूनच जे आहे ना, आता भाजीपाला खाल्ल्याशिवाय तर आपल्याला भाग नाही. पण बाजारात जे औषधं मारू जे भाजीपाला येते की नाही आजकाल फ्रेश दिसण्यासाठी पण रासायनिक औषधं इतके वापरायलेत न टवटो भाजीपाला दिसण्यासाठी. आणि कुठं तरी फळं फ्रूटला अशी इंजेक्शन पण द्यायले. त्याच्यामुळे काय खावं काय नाही ते कळणं झालंय. तर जाऊ दे आता सगळं तर बाहेरचं खावंच लागते, पण जेवढं आपल्या हातामध्ये तेवढं तरी होईल म्हणून हे छोटंसं आम्ही फार्म हाऊस केलं आहे. आणि दुसरं तर काय नाही, पण आठवड्याचा बाजार जे आहे की नाही आमचा आता बाहेरला बंद झाला आहे. आणि तेवढंच की नाही बिना औषधाचं न शरीराला निरोगी जे वस्तू आहेत की नाही भाजीपाला ते खायला भेटायला हेच जे आहे की नाही मनाला जे आहे ना शांती आहे. त्याच्यामुळं की नाही मेहनत ते ना आम्ही मस्त रोजचं जे 1-1.5 घंटा आहे ना आमच्या फार्म हाऊसमध्ये घालीत असतो. त्याच्यामुळं की नाही भाजीपाला पण चांगला भेटायला आणि शरीराला पण चांगलं कमी दुखणे येते तर कमी बिमाऱ्या पण होत्या. त्याच्यामुळं की नाही बिना औषधाचं जे आहे की नाही खाणं जे आहे ना सोन्यावानी आजकालच्या दुनियेमध्ये. नाही तर प्रत्येक गोष्ट की नाही औषधाशिवाय तुम्हाला कधीच खायला भेटणार नाही. जसे फळं राहू द्या फ्रूट राहू द्या भाजीपाला भरपूर शेतकरी लोक जे आहेत ना औषधं मारायले तर. आणि हे जे ना बिना औषधाचा भाजीपाला आहे त्याच्यामुळं की नाही खूप मोलाचा असा भाजीपाला आहे. आणि चला आता इथं जे ना मी सगळा भाजीपाला काढून घेतलाय. सकाळी की नाही सकाळचे काम झाले की नाही की फार्म हाऊसमध्ये आले की नाही की 2 ते 3 घंटे आमचे ह्याच्यामध्ये जाते. पुन्हा घरात गेले की निवडणं करणं तर 1 दिवस तर नक्कीच जाते बघा. असं सगळं तोडलं की नाही ऐकलं. तर चला इथं जे ना सगळं भाजीपाला इथे मी काढून घेतलाय. ज्या दिवशी की नाही आपल्या फार्म हाऊसमधली तोडणी असते की नाही की त्या दिवशी सकाळी तर 1-2 घंटे लागतात सगळं तोडायला करायला. कारण की नाही बघावं लागतंय की कोणतं टमाटे पिकलंय ते तोडायचं, कोणतं वांग आहे झाडाखाली ते पण बघायचं. ह्याच्यामध्ये टाईम भरपूर जाते. आणि पुन्हा आजूबाजूला पण लावलेली असते मेथी जसं की लसण ते पण न तुडविता न करता जे आहे ना व्यवस्थित तोडावं लागते. ते 1-2 घंटे तर नक्कीच जातात बघा. पुन्हा इथून गेल्यावरनं घरामध्ये भरपूर काम असते. जसं की नाही पूजा वगैरे सगळं स्वयंपाक करणं. स्वयंपाक तर काय फक्त भाजी भाकरी भात असं काही नसते. 2-3 भाज्या वगैरे करायला लागतात. कारण सगळ्याच्या आवडीचं स्वयंपाक केलं तर सगळेजण खाते. कुणी ही भाजी खाते तर कुणी ती भाजी खाते. तर अशा प्रकारे की ज्या दिवशी आपण फार्म हाऊसमध्ये येतो ना त्या दिवशी जे ना पूर्ण दिवस जे आहे ना माझा कामात जाते. जसं की नाही नेलेला भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवणं करणं व्यवस्थित. पुन्हा मिरच्या असतात त्या मिरच्यात तोडून पण लगेच वाळू घालावं लागतात. कारण वल्ल्या मिरचीचे देठ जसे निघतात ना तसे सुकलेल्या मिरचीचे देठ काढायला खूप अवघड जाते बरं का. त्याच्यामुळे मी काय करत असते वल्ल्या मिरच्यात ना तेव्हा लगेच तोडल्यानं की त्याच दिवशी जे आहे ना काढून वाळू घालीत असते. तर आज जे आहे की नाही आपल्या फार्म हाऊसमध्ये भरपूर भाजीपाला निघलाय. गार्डन केलं त्यांच्यासाठी मस्त. स्वर्गामध्ये गेल्याने वाटत ते कोंबड्याला खात्यात पित्यात तर येऊन बसतात मस्त इथे. कुपेच्या टमाट्याच्या झाडाच्या खाली खात्यात येतात बसतात इथं.
मासोड्या करते तिथंच. चला, आपल्या फार्म हाऊस मध्ये भरपूर भाजीपाला निघला, जसं की शेपू निघली, चवळीच्या शेंगा निघल्या, हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, टमाटे, वांगे. तर आपला आठवडी बाजार जे आहे की नाही ते सगळं भरपूर निघलाय. चला आता चालूत आम्ही घरामध्ये, कारण घरामध्ये सगळे कामं आहेत ना तसेच आहेत. तर भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. शुभ दुपार सर्वांना.